मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी निघून गेलो। त्यानंतर सुरेश आवटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं। त्यांनी या ठिकाणी बाईट दिली। तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही। आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो, काँग्रेस पक्षाचा आहे आणि काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत। काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल, काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील, आम्ही त्याचा या ठिकाणी या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत। त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत। मग प्रश्न हा होतोय की लोकसभेला पाठिंबा भाजपच्या नगरसेवकांचा घेतला होता विचारला, मग आता तुम्ही पाठिंबा देताना विरोध का होतोय आणि काँग्रेसचे नगरसेवक हे आत्ताच्या भूमिकेत ठाम असणार का? इथून पुढे मिरज पॅटर्नमध्ये सामील होणार का नाही होणार? भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय येतो। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एकसंघ आहे, एकसंघ राहणार, त्याबद्दल काय दुमतच नाही। मिरज पॅटर्नचा विषय आहे कारण तुम्ही आताची मिरज पॅटर्नमध्ये काँग्रेसचे नगरसेवकांकडे सामील असणार का? मिरज पॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता, मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे। मिरज पॅटर्न म्हणून नाही, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील। आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत। तेव्हा जाहीर केलं होतं की सगळे नगरसेवक सर्व पक्ष हे केलं, बापूंच्या या स्टेटमेंटला काय सांगाल? ना आम्ही इथं निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना, आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं। आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे। तुम्हाला न सांगता आणलं होतं, दिशाभूल केली होती किंवा माहित नव्हतं का तुम्हाला अंधारात ठेवलं होतं? या कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो। या ठिकाणी सर्व पक्षाच्या ज्यांनी नगर दिलेला आहे, निधी दिलेला आहे, त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकाच्या वतीनं आभार मानण्याचा त्यावेळेला विषय होता। पण प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच। आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो, आभार त्यांचे मानले, तुमच्या समोरच आम्ही निघून गेलो। खाडेसाहेब आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आम्ही कुठलाही पाठिंबा नाही, फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। खाडेसाहेब आणि काँग्रेसमध्ये अन्य नगरसेवकांना निधी देत नाहीत, मात्र तुम्हाला देतात, तुम्ही सत्कार करायला येतो। संशय तुमच्यापर्यंत जे आले होते नगरसेवक नाही, मला काय एकट्यालाच दिलेलं नाही, सर्व पक्षाच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवून काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांना जर निधी देत नसतील किंवा ते अन्य नगरसेवक येत नसतील, तुम्ही दोघे देत असाल? दोघं जण आहे आम्ही, आम्ही तिघच नगरसेवक काँग्रेस पक्षाचे। आमचे बाबे आहेत, त्यांना दिलेलं नाही। बाबे आला नव्हतं, त्यांना दिलेलं नाही फंड म्हणून तरी आलेलं नाही, पण ते काय मला माहिती नव्हतं त्यांनी दिले अथवा नाही, मला काय माहिती नव्हतं। बापू, परवा हा जो प्रकार चौकशीत काढला की काँग्रेसच्या नगरसेवकांना इथे बोललं गेलं, म्हणजे थोडक्यात काँग्रेसला विरोध केलं गेलं। राष्ट्रवादीचे नगरसेवक मगाची प्रश्न करून होता की राष्ट्रवादी नगरसेवक जाणीवपूर्वक गैरहजर राहिले आणि तुम्हाला इथे ढकललं गेलं, आणि या ग्रॅप करण्यात तुमच्या मित्र पक्षाचा पण तेवढा सहभाग आहे का? असं काय नाही, कसं आहे, ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाही मला काय माहिती नाही त्याची, आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही। आम्ही तेवढं सुद्धा नाही आहोत। आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे, एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचं, त्याला थँक्यू म्हणायचं आपली स्वभाव आहे। त्यामुळे आम्ही इथं आभार मानण्यासाठीच आलो होतो, त्यामुळे पाठिंबाचा वगैरे काय प्रश्नच नाही। काँग्रेससोबत राष्ट्रवादीचा पण दावा या मतदारसंघावर आहे, काँग्रेसबद्दल बॅकफूट जावे त्यासाठी हे सगळं केलं होतं। मग यांनी म्हटलं की जसं काँग्रेसमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, राष्ट्रवादीचा यात सहभाग होता का? नाही, राष्ट्रवादीने कुठल्या आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही। आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठीच आलेलो होतो। राष्ट्रवादी यायचं नाही यायचं हा विषय त्यांचा होता। भाजपचा आहे तो उमेदवार तुमचा काँग्रेसच्या देण्याचं चाललेलं आहे, त्याबाबत तुमची भूमिका काय? ते काय प्रश्न पक्षश्रेष्ठीचे काय निर्णय घेतील त्याच्यावर आपण राहणार। बरोबर आहे, पण तुम्ही नेते आहात, तिथले अध्यक्ष आहात, तिथल्या कार्यकर्त्यांची, सामान्य काँग्रेसच्या मतदारांची काय भूमिका आता मगाशी सांगणार नाही का? आणि मी तुम्हाला ते सांगतोय की ह्या पक्ष मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता, आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे काय मतं आहेत ती मतं सगळी मी पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहेत वरती। बंद लिफाफ्यातून नावं वेगळी तुमची जाणार, आणि जर का वेगळा उमेदवार वर्ग लादला गेला तर त्याला मदत तुम्ही करणार का? शेवटी कसं आहे, पक्षश्रेष्ठी जे काय सांगतील ते आम्हाला ऐकावंच लागेल, आणि पक्ष जे सांगेल ते आम्ही काम करतो।